नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. MPSC स्टडी पॉइंट डॉक्टर विकास वाघमारे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण राज्यघटनेची वैशिष्ट्य याच्या संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत आणि तेही व्यवस्थित पार्टमध्ये आपण घेणार आहोत. ते पार्ट फर्स्ट, पार्ट सेकंड, पार्ट थर्ड अतिशय चांगल्या प्रकारे घेणार आहोत. राज्यघटनेची वैशिष्ट्ये समजली की जवळपास सगळी राज्यघटना समजते, म्हणून वैशिष्ट्ये समजून घेणं फार गरजेचे आहे. म्हणून आजचा जो टॉपिक आहे आपला सायलेंट फीचर्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन पार्ट फर्स्ट, राज्यघटनेची वैशिष्ट्ये भाग 1 याच्या संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत. सन 1949 ला आपली राज्यघटना स्वीकृत करण्यात आली आणि स्वीकृत केलेल्या ॲक्सेप्ट केलेल्या या मूळ राज्यघटनेची जी वैशिष्ट्ये होती त्या वैशिष्ट्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती बदल झालेला आहे. आणि हा जो बदल आहे तो आपल्या राज्यघटनेमध्ये झालेल्या वेगवेगळ्या दुरुस्त्यामुळे झालेला आहे. उदाहरणामध्ये 7वी घटना दुरुस्ती, 42वी घटना दुरुस्ती, 44वी घटना दुरुस्ती, 73, 74 आणि 97वी घटना दुरुस्ती यामुळे काय झालेलं आहे, आपल्या राज्यघटनेच्या वैशिष्ट्यामध्ये सुद्धा बदल झालेला आहे. म्हणून असं म्हटलं जातं की ही जी 42वी घटना दुरुस्ती आहे ही मिनी कॉन्स्टिट्यूशन, एक छोटीशी राज्यघटनेचीच भर त्याच्यामध्ये टाकलेली आपल्याला दिसून येते. म्हणून 42व्या राज्यघटनेला 1976 ला झालेल्या त्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखलं जातं. पण कलम 368 नुसार संसदेला राज्यघटनेची मूळ चौकट बदलता येणार नाही अशा प्रकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने केशवानंद भारती खटल्यामध्ये 1973 ला दिला. लक्षात ठेवा, ज्या वेगवेगळ्या दुरुस्त्या भारतीय राज्यघटनेमध्ये होत होत्या त्या दुरुस्त्यांना ब्रेक लावणारा हा डिसिजन आहे. म्हणून कलम 368 नुसार आता संसदेला राज्यघटनेची मूळ चौकट बदलता येणार नाही, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची. आणि अशा प्रकारचा डिसिजन जो आहे तो केशवानंद भारती खटला 1973 ला झालेला, याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने डिसिजन दिलेला आहे. ही गोष्ट या ठिकाणी कन्फ्युजनच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे, राज्यसेवेच्या दृष्टिकोनातूनही आणि सर्वच परीक्षेच्या दृष्टिकोनातून. राज्यघटनेची वैशिष्ट्य, त्याच्यामध्ये पहिलं जे वैशिष्ट्य आहे आपलं ते सर्वात विस्तृत आणि लिखित राज्यघटना आहे. सर्वात मोठी राज्यघटना भारताची राज्यघटना आहे. आपण जो 26 नोव्हेंबर 1949 ला राज्यघटना ॲक्सेप्ट केली त्या राज्यघटनेमध्ये 22 विभाग, 395 कलम आणि 8 परिशिष्ट होते. लक्षात ठेवा, 22 विभाग, 395 कलम आणि 8 परिशिष्ट होते. आता आपल्या राज्यघटनेमध्ये सरनामा, 25 विभाग आणि 465 पेक्षा जास्त कलम आणि 12 परिशिष्ट आहेत. बघा, मूळ राज्यघटनेमध्ये विभाग किती होते? 22 विभाग. आता किती झाले? 25 विभाग. मूळ राज्यघटनेमध्ये कलम किती होते? 395. आता किती झाले? 465 पेक्षा जास्त कलम. मूळ राज्यघटनेमध्ये परिशिष्ट होते 8, आता झालेत आपल्याकडे 12 परिशिष्ट. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. आता मुळामध्ये 1951 पासूनच आपल्या राज्यघटनेमध्ये वेगवेगळ्या दुरुस्त्या होत गेलेल्या आहेत. 1951 पासूनच 50 ला राज्यघटना लागू झाली आणि 1951 पासूनच दुरुस्त्या व्हायला सुरुवात झाली. या वेगवेगळ्या दुरुस्त्यांनी 20 कलम आणि एक भाग 7वा वगळला होता. लक्षात ठेवा, 1951 पासून केल्या गेलेल्या दुरुस्त्यानं मूळ राज्यघटनेतले 20 कलम आणि एक भाग जो आहे 7वा भाग आहे तो वगळला होता. तर नंतरच्या कालखंडामध्ये काय करण्यात आलं? 90 कलम आणि 4 भाग, जसं 4A, 9A, 9B आणि 14A, हे जे 4 भाग आहेत हे 4 भाग त्याच्यामध्ये जोडण्यात आले. आणि त्याच्यानंतर 4 परिशिष्ट आहेत. 4 परिशिष्ट म्हणजे कोणते? एक 9व, 10व, 11व आणि 12व ही परिशिष्ट या ठिकाणी जोडण्यात आले. म्हणजे 1951 पासून एवढा मोठा बदल याच्यामध्ये झालेले आहेत. कलम गाळले किती? 20 कलम गाळले आणि एक भाग गाळला. आता एक भाग गाळला म्हणजे पूर्वीचे जे 22 होते त्याच्यातून एक भाग गाळला म्हणजे 21 झाले.
आणि कलम जे आहे ते जोडले किती 90 कलम जोडले नंतर आणि 4 भाग जोडले 21 आणि 4 25 भाग झाले. त्याच्यामध्ये भाग कोणते कोणते जोडले मी तुम्हाला सांगितलं. त्याचे जे आहेत विभाग जे आहेत ते 4A हा एक विभाग, 9A 9B आणि 4A हे 4 विभाग जोडून अशा प्रकारे आपल्या राज्यघटनेमध्ये आता 25 विभाग झालेले आहेत. आणि मूळच्या 8 परिशिष्टामध्ये नवीन 4 परिशिष्टाची भर पडली. 9व 10व 11व 12व हे 4 परिशिष्ट या ठिकाणी जोडण्यात आले. केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य खटला जो आहे तो 1973ला झालेला आहे, ज्याच्या संदर्भामध्ये मी पाठीमागं बोललो तुम्हाला. आपण आपल्या भारताची राज्यघटना सर्वात मोठी राज्यघटना का म्हणतो? कारण अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये केवळ मात्र 7 कलम आहेत, 7 आर्टिकल. ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेमध्ये 128 कलम आहेत. चीनच्या राज्यघटनेमध्ये 138 कलम आहेत. कॅनडाच्या राज्यघटनेमध्ये 147 कलम आहेत. म्हणजे अमेरिका 7, ऑस्ट्रेलिया 128, चीन 138 आणि कॅनडामध्ये 147 आहेत. आणि आपल्या राज्यघटनेचे कलम बघितले आपण, मी आता सांगितलं तुम्हाला 25 विभाग आहेत, 465 पेक्षा जास्त कलम आहेत आणि 12 परिशिष्ट आहेत. यावरूनच आपल्या लक्षात येतं की आपली जी राज्यघटना आहे ती जगातली सर्वात विस्तृत आणि लिखित राज्यघटना आहे, मोठी राज्यघटना आहे, हे यावरून स्पष्ट होतं. आता भारतीय राज्यघटना एवढी मोठी होण्याचं कारण काय? कारण एक पहिलं आहे की देशाचा प्रचंड आकार आणि प्रादेशिक विविधता, म्हणजे हे जे भौगोलिक घटक आहेत या भौगोलिक घटकामुळे भारताची राज्यघटना मोठी झालेली आहे. 1935च्या कायद्याचा प्रभाव हा ऐतिहासिक घटक जो आहे तो फार महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे भारताची राज्यघटना मोठी झालेली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, केंद्र आणि राज्यासाठी एकच संविधान आहे, आपल्याकडे एकच राज्यघटना आहे. जसं अमेरिकेमध्ये आहे केंद्राची वेगळी राज्यघटना आणि तिथल्या घटक राज्यांची वेगळी राज्यघटना, तशा प्रकारची पद्धत आपल्याकडे नाही. भारतामध्ये केंद्र आणि राज्यासाठी एकच राज्यघटना आहे, म्हणून आपली भारताची राज्यघटना मोठी झालेली आहे. घटना समितीमध्ये कायदे तज्ज्ञांचं वर्चस्व होतं, म्हणून सुद्धा आपली भारताची राज्यघटना मोठी झालेली आहे. भारताच्या राज्यघटनेमध्ये मार्गदर्शक तत्व, प्रशासनिक तरतुदी, म्हणजे भारताच्या घटनाकारांनी कुठलीही गोष्ट संकेतावर आणि परंपरेवर सोडली नाही. ते संपूर्ण लिखित स्वरूपाची राज्यघटना झालेली आहे, म्हणून आपली भारताची राज्यघटना जी आहे ती मोठी झालेली आहे. आता हा प्रश्न उरतोच की घटनाकारांनी कुठलीच गोष्ट संकेतावर किंवा पूर्व परंपरेवर का सोडली नाही. ज्याचा त्यानं विचार करायचा, कारण आपले संकेत आणि पूर्व परंपरा ह्या आधुनिक मूल्याशी तडजोड ठेवणाऱ्या, आधुनिक मूल्याशी जुळणाऱ्या नव्हत्या. त्याच्यामुळं कदाचित घटनाकारांनी ते डिसिजन घेतला असेल आणि सर्व गोष्टी या ठिकाणी लिखित स्वरूपाच्या ठेवलेल्या आहेत. आपल्या राज्यघटनेमध्ये जे आहेत ते सगळ्या गोष्टी काय करण्यात आलेल्या आहेत, लिखित स्वरूपामध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. भारतीय राज्यघटनेचे विविध स्त्रोत हे दुसरं वैशिष्ट्य आहे आपलं भारतीय राज्यघटनेचं. कारण भारतीय राज्यघटनेचे जे स्त्रोत आहेत ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा स्त्रोत जो आहे तो 1935चा कायदा, आणि या 1935च्या कायद्यातील 250 तरतुदीचा समावेश राज्यघटनेमध्ये करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवायचं, 250 तरतुदीचा समावेश जो आहे तो या ठिकाणी भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आलेला आहे. म्हणून 1935चा कायदा किती महत्त्वाचा आहे ते लक्षात घेईल तुम्हाला. जगातील ज्ञात असलेल्या सर्व राज्यघटना धुंडाळून भारतीय राज्यघटना बनली आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. आणि आपल्या राज्यघटनेमध्ये काय, मूलभूत अधिकार आपण अमेरिकेकडून घेतलेले आहेत, मार्गदर्शक तत्व आयर्लंडकडून घेतलेले आहेत, मूलभूत कर्तव्य रशियाकडून घेतलेले आहेत, संसदीय व्यवस्था आपण इंग्लंडकडून घेतलेली आहे, सूची पद्धती आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे, सूची पद्धत ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे, फ्रान्स, दक्षिण आफ्रिका, जपान या देशांकडूनही खूप साऱ्या भारताला अनुकूल अशा तरतुदी भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेल्या आहेत. तसं 1935चा जो कायदा आहे, 1935च्या कायद्याकडून महत्त्वपूर्ण घेतलेल्या तरतुदी कोणत्या, अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये पडू शकतो. म्हणून 1935च्या कायद्याकडून घेतलेली महत्त्वपूर्ण तरतूद म्हणजे संघराज्यीय रचना, दुसरी न्यायसंस्था, राज्यपालाचं पद, आणीबाणी, लोकसेवा आयोग, प्रशासकीय तपशील, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते 1935च्या कायद्याकडून घेतलेल्या आहेत. संघराज्यीय रचना, न्यायसंस्था, राज्यपाल, आणीबाणी, लोकसेवा आयोग, प्रशासकीय तपशील या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी आपण 1935च्या कायद्यातून घेतल्या आहेत. परीक्षेच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वपूर्ण आहे. म्हणून या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे, सतत परीक्षेमध्ये विचारले जातात हे लक्षात. आपल्या राज्यघटनेचं तिसरं वैशिष्ट्य आहे, पहा, तिसरं वैशिष्ट्य आहे परिदृढता आणि परिवर्तनीयता. मुळामध्ये राज्यघटनेचं वर्गीकरण जे आहे ते 2 प्रकारामध्ये केलं जातं, एक परिदृढ राज्यघटना आणि दुसरी लवचिक राज्यघटना.
परिदृढ राज्यघटना म्हणजे कठोर किंवा कठीण कठीण राज्यघटना, आणि लवचिक राज्यघटना जी आहे त्याला परिवर्तनीय राज्यघटना असं म्हटलं जातं. लवचिक म्हणजे सहजासहजी बदल होतो. म्हणजे राज्यघटनेमध्ये बदल करण्याच्या प्रक्रियेवरून राज्यघटना परिदृढ आहे की लवचिक आहे हे ठरवलं जातं. ज्या राज्यघटनेमध्ये सहजासहजी बदल होत नाहीत ती राज्यघटना कठोर राज्यघटना, कठीण राज्यघटना म्हटलं जातं. उदाहरणामध्ये अमेरिकेची राज्यघटना, अमेरिकेची जी राज्यघटना आहे ती कठीण राज्यघटना आहे, त्याच्यामध्ये सहजासहजी बदल करता येत नाही. आणि लवचिक राज्यघटना म्हणजे ब्रिटनची राज्यघटना, तिथं सहजासहजी बदल करता येतो. म्हणून ब्रिटनची जी राज्यघटना आहे, इंग्लंडची जी राज्यघटना आहे ती लवचिक राज्यघटना आहे. परंतु भारतीय राज्यघटनेमध्ये काय केलेलं आहे, ताठरता आणि लवचिकता या दोन्ही गोष्टीचा समन्वय केलेला आहे. आता हा समन्वय कुठं दिसून येतो आपल्याला, तर कलम 368 मध्ये घटना दुरुस्तीची प्रक्रिया दिलेली आहे आणि 3 प्रकारे भारतीय राज्यघटनेमध्ये दुरुस्ती केल्या जाऊ शकते. त्याच्यामध्ये संसदेच्या साध्या बहुमताने दुरुस्ती केली जाऊ शकते, संसदेच्या विशेष बहुमताने दुरुस्ती केली जाऊ शकते, आणि तिसरा जो प्रकार आहे संसदेच्या विशेष आणि निम्म्याहून अधिक घटक राज्याच्या सहमतीने केली जाणारी दुरुस्ती. म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये 3 प्रकारे दुरुस्त्या केली जाऊ शकते. एक संसदेच्या साध्या बहुमताने, दुसरी संसदेच्या विशेष बहुमताने, आणि तिसरी संसदेचं विशेष बहुमत आणि अर्ध्यापेक्षा जास्त घटक राज्याच्या सहमतीने केली जाणारी दुरुस्ती. म्हणून भारताची राज्यघटना जी आहे ती अशा 3 प्रकारे दुरुस्ती केली जाऊ शकते. म्हणून भारताची राज्यघटनेमध्ये परिदृढता आणि परिवर्तनीयता याचं मिक्सचर केलेलं आहे, याचा समन्वय केलेला आहे. आणि खास लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे बघा, राज्यसेवा मेन्स, PSI STI मेन्ससाठी साध्या बहुमताने होणारी दुरुस्ती कलम 368 अंतर्गत येत नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. साध्या बहुमताने होणारी जी दुरुस्ती आहे ती कलम 368 मध्ये येत नाही, हे लक्षात ठेवायचं. आणि याच्यातलं चौथं जे वैशिष्ट्य आहे ते एकात्मतेकडे झुकणारं राज्य. भारत जे आहे ते एकात्मतेकडे झुकणारं राज्य आहे, हे भारतीय राज्यघटनेचं अतिशय महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. कलम 1 मध्ये भारताला राज्याचा संघ म्हटलेला आहे. इंडिया दॅट इज भारत शाल बी अन युनियन ऑफ द स्टेट असं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये. कलम 1 आर्टिकल नंबर 1 त्याच्यामध्ये सरळ सांगितलं इंडिया दॅट इज भारत. हे लक्षात ठेवा वाक्य, इंडिया दॅट इज भारत नॉट हिंदुस्तान. हे वाक्य लक्षात ठेवायचं, इंडिया म्हणजे भारत असं त्यांनी स्पष्टपणे लिहून ठेवलेलं आर्टिकल 1 मध्ये. आणि भारताचं संघराज्य एकात्मतेकडे झुकणारं आहे. कसं आहे तर भारताचं संघराज्याचं जे वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये भारतामध्ये 2 सरकारं आहेत. म्हणजे केंद्रातलं एक सरकार आणि घटक राज्यातलं एक सरकार, 2 राज्य, हे भारतीय संघराज्याचं वैशिष्ट्य आहे. अधिकाराची वाटणी केंद्र आणि राज्यामध्ये झालेली आहे. भारताची राज्यघटना लिखित राज्यघटना, एकच राज्यघटना आहे. राज्यघटना सर्वश्रेष्ठ आहे, आपल्याकडे राज्यघटनेचं श्रेष्ठत्व आहे. भारताची राज्यघटना एक लक्षात ठेवा, भारतामध्ये संघराज्याची काही वैशिष्ट्ये आहेत ते या ठिकाणी लक्षात घ्या. 2 सरकारं आहेत, केंद्र आणि राज्य, हे संघराज्याचे वैशिष्ट्य आहेत. दुसरं, अधिकाराची विभागणी केंद्र आणि राज्यामध्ये केलेली आहे. भारतामध्ये लिखित राज्यघटना, हे सुद्धा संघराज्याचं वैशिष्ट्य आहे. राज्यघटनेचं श्रेष्ठत्व आहे जे संघराज्यामध्ये असतं. ताठर राज्यघटना आहे, स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे, द्विग्रही पद्धत आहे, ही संघराज्याची वैशिष्ट्ये भारतामध्ये सुद्धा आहेत. भारतामध्ये प्रबळ केंद्र शासन आहे. भारतामध्ये एकच राज्यघटना आहे, एकेरी नागरिकत्व आहे, लवचिक राज्यघटना आहे, एकात्मिक न्यायव्यवस्था आहे, राज्यपालाची नियुक्ती, अखिल भारतीय सेवा, आणीबाणीच्या तरतुदी, हे जे वैशिष्ट्य आहेत भारताच्या राज्यघटनेचे, हे यावरून आपल्याला असं म्हणता येतं की भारताची राज्यघटना ही एकात्मतेकडे झुकणारी आहे. लक्षात ठेवा, भारताच्या राज्यघटनेचं वैशिष्ट्य एकात्मतेकडे झुकणारं का म्हटलं जातं तर भारतामध्ये प्रबळ केंद्र शासन आहे. केंद्र सरकार जे आहे, युनियन गव्हर्नमेंट जे आहे ते सुप्रीम आहे. भारतामध्ये एकच राज्यघटना आहे, इथल्या वेगवेगळ्या राज्यांना वेगवेगळी राज्यघटना नाही, म्हणून सर्वात जास्त केंद्र तिकडे झुकलेलं आपल्याला दिसून येतं, एकात्मतेकडे झुकलेलं. एकेरी नागरिकत्व म्हणजे काय, तामिळनाडूचा माणूस सुद्धा भारतीय, महाराष्ट्रातला माणूस सुद्धा भारतीय, आणि जम्मू काश्मीरचा माणूस सुद्धा आता भारतीय झालेला आहे. म्हणून लक्षात ठेवा की आपल्या देशामध्ये एकेरी नागरिकत्व आहे. तुमचं नाव, जात, धर्म काहीही असू देत, काही हरकत नाही, परंतु तुमचं सिटिझनशिप जे आहे ते इंडियन, हे एकच राहणार आहे. म्हणून एकेरी नागरिकत्वामुळं भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य हे एकात्मतेकडे झुकणारं आहे असं म्हटलं जातं. लवचिक घटना म्हटलं जातं. एकात्मिक न्यायव्यवस्था आहे आपल्याकडे. सुप्रीम कोर्ट सर्व न्यायव्यवस्थेवरती या ठिकाणी नियंत्रण ठेवण्याचं काम करत असतं. राज्यपालाची नियुक्ती केंद्राकडूनच होते
अखिल भारतीय सेवा फॉर एक्झाम्पल IAS IPS IRSच्या ज्या जॉईनिंग आहेत ज्या आहेत ते केंद्राकडूनच होतात. आणीबाणीच्या तरतुदीमध्ये संपूर्ण सत्ता केंद्राला मिळते. या सगळ्या गोष्टी आपण पुढे सविस्तर बघणारच आहोत. म्हणून या गोष्टीवरून आपल्याला असं म्हटलं जातं की भारताची जी राज्यघटना आहे ती एकात्मतेकडे झुकणारी राज्यघटना आहे, या ठिकाणी लक्षात घेतो. या संदर्भामध्ये वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळे स्टेटमेंट दिलेले आहेत. जसं काही विचारवंत काय म्हणतात, KC वियर नावाचे विचारवंत आहेत. हे काय म्हणतात, भारताची राज्यघटना ही निमसंघराज्यीय राज्यघटना आहे. म्हणजे KC वियरचं म्हणणं काय, स्वरूपाने संघराज्यीय पण आशयाने एकात्मिक स्वरूपाची राज्यघटना आहे भारताची राज्यघटना. दुसरे मॉरिस जोन्स नावाचे राज्यघटनेचे अभ्यासक आहेत. ते म्हणतात की वाटाघाटीचे संघराज्य आहे भारताचं संघराज्य, वाटाघाटीचं संघराज्य आहे. तिसरे आहेत ग्रॅनविल ऑस्टिन. हे म्हणतात सहकारी संघराज्य, कॉपरेटिव्ह फेडरलिझम असं म्हणतात त्याला. भारताचं जे संघराज्य आहे ते कॉपरेटिव्ह आहे. आणि तिसरं जे आहे, चौथे जे आहेत आयवर जेनिंग्स, जे भारताच्या राज्यघटनेचे बऱ्यापैकी चांगले अभ्यासक आहेत, ते म्हणतात की हे एकात्मतेकडे झुकणारे संघराज्य आहे. म्हणून लक्षात ठेवा, KC वियर भारताच्या संघराज्याला अर्धसंघराज्य, निमसंघराज्य असं म्हणतात. मॉरिस जोन्स वाटाघाटीचं संघराज्य म्हणतात. ग्रॅनविल ऑस्टिन जे आहेत ते काय म्हणतात की सहकारी संघराज्य आहे. आणि आयवर जेनिंग जे आहे ते एकात्मतेकडे झुकणारे संघराज्य आहे असं ते म्हणतात. आणि पाचवं जे वैशिष्ट्य आहे ते संसदीय शासन पद्धती, हे भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे. जगामध्ये 2 शासन पद्धती आहेत ज्या विकसित फार वेल नोन आहेत अशा प्रकारे म्हणता येतील. एक अध्यक्षीय शासन पद्धती ज्याला प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसी फॉर्म म्हणतात, जे अमेरिकेमध्ये आहे. आणि दुसरी आहे पार्लमेंटरी डेमोक्रेसी, ज्याला संसदीय शासन पद्धती किंवा या संसदीय शासन पद्धतीलाच वेस्टमिनिस्टर शासन पद्धती म्हणतात, जे इंग्लंड आणि भारतामध्ये असल्याचे आपल्याला या ठिकाणी दिसून येते. बघा, 2 लक्षात ठेवा, प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसी जे अमेरिकेमध्ये आहे आणि पार्लमेंटरी डेमोक्रेसी जे भारत आणि इंग्लंडमध्ये आहे, संक्षिप्त स्वरूपामध्ये. आता या संसदीय शासन पद्धतीचे वैशिष्ट्य काय, संसदीय शासन पद्धतीमध्ये 2 शासन प्रमुख असतात. एक नामधारी शासन प्रमुख, दुसरा वास्तविक शासन प्रमुख. आपल्या भारतामध्ये नामधारी शासन प्रमुख हा राष्ट्रपती आहे आणि वास्तविक शासन प्रमुख हा प्रधानमंत्री असतो. जसं इंग्लंडमध्ये बघितलं तर तिथला नामधारी शासन प्रमुख राजा असतो आणि वास्तविक शासन प्रमुख हा तिथला प्रधानमंत्री असतो. म्हणजे संसदीय शासन पद्धतीमधले हे जे वैशिष्ट्य आहे हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. 2 शासन प्रमुख असतात, हे लक्षात ठेवायचं. संसदीय शासन पद्धतीमध्ये बहुमत प्राप्त पक्षाची राजवट असते, बहुमत प्राप्त पक्षाला सत्ता स्थापन केली जाते. इथं कार्यकारी मंडळ जे आहे ते विधिमंडळाला उत्तरदायी असतं. इथं लक्षात ठेवा, कार्यकारी मंडळ इट मीन्स हे जे मंत्रिमंडळ आहे हे मंत्रिमंडळाला प्रत्येक प्रश्नाचे उत्तरं कायदेमंडळामध्ये द्यावे लागतात, संसदेमध्ये द्यावे लागतात, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अमेरिकेमध्ये काय केलेलं आहे बघा, अमेरिकेमध्ये सत्ता विभाजनाच्या सिद्धांताचा वापर केलेला आहे. तिथलं कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ आणि कायदेमंडळ हे आपापल्या एकमेकाच्या कामामध्ये इंटरफेअर करत नाहीत. भारतामध्ये कायदेमंडळातूनच कार्यकारी मंडळाची निर्मिती होते किंवा विधिमंडळामध्ये किंवा संसदेमध्ये ज्याला बहुमत आहे तेच कार्यकारी मंडळाची निर्मिती करत असतं किंवा मंत्रिमंडळाची निर्मिती करत असतं, त्याची सत्ता असते. म्हणून कार्यकारी मंडळ जे आहे ते विधिमंडळाला उत्तरदायी आहे, हे लक्षात ठेवा. मंत्री विधिमंडळाचे सदस्य असतात संसदीय शासन पद्धतीमध्ये. जे कोणी मंत्री असतील ते सभागृहाचे सदस्य असले पाहिजे. म्हणजे केंद्रातला मंत्री असेल तर ते लोकसभा किंवा राज्यसभेचा सदस्य असला पाहिजे आणि राज्यात जर मंत्री असेल तर तो विधानसभा किंवा विधान परिषदेचा सदस्य असला पाहिजे, तरच तो मंत्री राहतो. काय त्याच्यामध्ये एक आणखी एक आहे की विदाऊट मेंबरशिप एखादा व्यक्ती 6 महिने मंत्री राहू शकतो, परंतु 6 महिन्याच्या नंतर जर त्यांनी सदस्यत्व नाही मिळालं तर त्याचं ते मंत्रीपद जातं. प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्याचं नेतृत्व हे संसदीय शासन पद्धतीचं वैशिष्ट्य आहे. लोकसभा आणि विधानसभेचं विसर्जन होतं. दर 5 वर्षानं लोकसभा आणि राज्यसभा जे आहेत लोकसभा आणि विधानसभा जे आहेत ते डिझॉल्व्ह केल्या जातात. दर 5 वर्षानं निवडणुका घेतल्या जातात. हे संसदीय शासन पद्धतीची वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारे हे जे वैशिष्ट्य आहे ते या ठिकाणी 5 वैशिष्ट्य आपण आज या ठिकाणी पाहिले, अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. याला तुम्ही जर व्यवस्थित ऐकलं तर बऱ्याच कन्सेप्ट ज्या आहेत त्या तुम्हाला निश्चितपणे सॉल्व्ह होतील आणि निश्चितपणे हे लेक्चर्स तुम्हाला उपयुक्त ठरतील. कृपा करून तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे की आमच्या चॅनलला तुम्ही लाईक करा आणि तुमच्या ज्या काही सूचना असतील ते फोनवर कळवण्याऐवजी कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर त्याचा आम्ही तुम्हाला त्या कमेंट बॉक्समध्ये उत्तर देऊयात आणि कदाचित त्याच्यातून आम्हाला आणखी काही आमच्यामध्ये विकास करता येईल, डेव्हलपमेंट करता येईल.
त्यासाठी तुमच्या ज्या सूचना आहेत त्या अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत आमच्यासाठी. म्हणून ज्या काही सूचना तुम्ही देत आहात, फोनवर देत आहात, त्या प्लीज तुम्हाला विनंती आहे की त्या कमेंट बॉक्समध्ये द्या. आम्हालाही त्याचा फायदा होईल आणि आमच्या लेक्चरचा तुम्हालाही फायदा होईल. म्हणून तुम्ही जे आहे ते अशा प्रकारे आम्हाला मदत कराल. आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, एवढी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.